जो 10 वर्षात त्यांनी स्वतः पेपर चालू ठेवला, परंतु त्यांच्या मनात असं होतं की लोकशाही हे नाव सुरू राहिलं पाहिजे, कंटिन्युएशन्समध्ये लोकशाही कायमस्वरूपी राहिलं पाहिजे, ते कोणीतरी चालू ठेवलं पाहिजे. पण माझे वडील त्यावेळेला जिल्हा माहिती कार्यालयात कार्यरत होते आणि त्यांनी मात्र त्यावेळेला त्यांची भेट झाली, कारण वृत्तपत्र आणि जिल्हा माहिती कार्यालयाचं जे संबंध आहेत त्या अनुषंगाने अमृतहरी देशपांडेंचं जिल्हा माहिती कार्यालयात सातत्याने जाणं, वडिलांची भेट झाली आणि त्यांना हे निश्चित जाणवलं की हा पेपर पुढे हे दाम्पत्य चालू शकेल. आणि त्यावेळेला माझी आई एका छोट्याशा टायपिंग मशीनवरती त्यावेळेला सगळ्यांचे 10वीचे मार्कशीट टाईप करून दिले जायचे 1970मध्ये. तर ते 1970मध्ये टाईप करण्याचं काम माझी आई त्यावेळेला करत होती. मी 1 वर्षाचा होतो 71मध्ये. त्यावेळेला तो लोकशाहीचा पेपर 100 रुपयाला अमृतहरी देशपांडेंनी आईला त्यावेळेला त्यांनी दिला. टायटल फक्त 100 रुपयाला माझ्या आईने त्यावेळेला घेतलं आणि त्यानंतर आजपर्यंत तेव्हापासूनचे सगळे अंक आज आमच्याकडे उपलब्ध आहेत. 1955 पासून तर आजपर्यंतचे सगळे अंक आमच्या रेकॉर्डला आहेत. मधल्या 2-1 वर्षाचे एक आग लागली होती त्याच्यामुळे गेलेत, परंतु बाकी सगळे अंक आज आमच्याकडे उपलब्ध आहेत. सांगायचं उद्देश असा की कोणतीही सत्ता, समाज, पैसा यापैकी काहीही नसताना मातोश्री आणि आई वडील आणि आमच्याबरोबर असलेल्या सगळ्या सहकाऱ्यांनी सचोटीने केलेली मेहनत, प्रयत्न या सगळ्या जोरावरती लोकशाहीचा अंक नियमित सातत्याने सुरू आहे. मीडिया सुरू आहेत. वृत्तपत्र चालवणं किती जिकरीचं आहे हे आता मी परत नव्याने सांगणं, म्हणजे एकमेव प्रोडक्ट असं आहे की त्याचं प्रोडक्शन कॉस्टपेक्षा कमी कॉस्टमध्ये विकलं जातं. वृत्तपत्र हे एकमेव असं प्रोडक्शन आहे की ते प्रोडक्शन कॉस्टपेक्षा कमी कॉस्टमध्ये विकलं जातं. मात्र त्याला अशोक भाऊंसारख्या, उल्हास पाटलांसारख्या, स्मिताताई यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून जे सातत्याने सहकार्य असतं त्यामुळे वृत्तपत्र जगतं, टिकतं आणि त्याचमुळे आज आम्ही पण टिकून आहोत. एक म्हणजे माझ्या आजोबांनी, माझ्या आजींनी, माझ्या वडिलांनी आम्हाला जे काही संस्कार दिलेले आहेत, पत्रकारिता म्हटले की पत्रकारिता हा विषय समोर येतो. मात्र आमच्या समूहाने आमचा एकही माणूस आजपर्यंत तुम्हाला कधीच कुठे दिसणार नाही की कोणत्या तरी बातमी कोणाकडे घेऊन गेलाय, ही बातमी प्रकाशित करतो असं सांगून आमच्याकडचं एकही बातमी आजपर्यंत नाही. त्याच्यामुळे आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने आज या पद्धतीने या ठिकाणापर्यंत पोहोचलो आहे. आज लोकशाही माध्यम समूहाचा सांगायला आनंद असा आहे की एखाद्या जिल्हा स्तरावरती अतिशय उत्कृष्ट दर्जाचा वेल इक्विप्ड असलेला आमचा स्टुडिओ आहे. इतर सर्व मोठ्या दैनिकांचे किंवा सगळ्यांचे जे काही स्टुडिओ असतील ते मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये आहेत, पण जिल्हा स्तरावरती आम्ही या ठिकाणी तो स्टुडिओ या माध्यमातून आतापर्यंत जवळजवळ 2500पेक्षा जास्त डॉक्युमेंटरीज, व्हिडिओज हे आमचे तयार झालेत, जे आजही आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत. सांगायचा उद्देश असा की फक्त चॅनलच नाही तर आम्ही अतिशय सकारात्मक पत्रकारिता करत आज या ठिकाणीपर्यंत पोहोचलो आहेत. आता पुण्यामध्ये, मुंबईमध्ये देखील आमची आवृत्ती आणि एक कार्यालय हे सुरू झालेलं आहे. माझा मुलगा पुण्याचं ऑफिस त्या ठिकाणी बघतोय आणि मुंबईचं ऑफिस पुढच्या 3 महिन्यामध्ये आम्ही घाटकोपरमध्ये पण सुरू करतोय. या पद्धतीने पुढचं सगळे कार्यक्रम सुरू आहे. आपण